ती पावसाची रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. कारण त्या रात्री तर माझ्या नवऱ्याच्या मित्रांनी मला बापरे ते विचार करूनच अंगावर काटा येतो. माझ्या नवऱ्याचा मित्र काही दिवस आमच्या घरी राहणार होता. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि जोराचा पाऊसही चालू होता आणि अजून नवरा पण घरी आलेला नव्हता. आणि तेवढ्यातच मला माझ्या नवऱ्याच्या मित्राने त्याच्या रूममध्ये नेऊन रात्रभर माझी इतकी भयानक घेत होता की नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वाती आहे. माझ्या घरची परिस्थिती खूपच गरीब आणि मी माझ्या आईबाबाची एकुलती एक मुलगी आहे. माझे आईबाबा माझ्यासाठी स्थळ बघत होते आणि तेवढ्यातच शहरातून एक छान स्थळ चालून आलं. माझ्यासाठी मला बघायला आलेला मुलगा फार सुंदर तर नव्हता, पण तो नोकरी करून चांगले पैसे कमवत होता आणि याच गोष्टीचा विचार करून बाबांनी माझं लग्न ठरवलं. 2 महिन्याच्या आतच आमचं लग्न पण झालं. लग्न झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत शहरात आले. पण इथे आल्यावर मला असं कळालं की त्याचं स्वतःचं घर नसून ते भाड्याच्या घरामध्ये राहतात. पण नंतर मी विचार केला की नोकरी तर स्वतःचीच आहे ना, मग घरी होईल एक दिवस स्वतःचं. हा विचार करून मी माझ्या संसाराला सुरू केली. मी दिसायला फार सुंदर होते, म्हणूनच माझ्या नवऱ्याने मला बघताक्षणी पसंत केलं होतं. माझा नवरा काळा सावळा होता, पण मला त्याच्या दिसण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. माझ्या आईबाबाच्या इच्छाखातीर मी हे लग्न केलं होतं. तसं तर माझ्या नवऱ्याचा स्वभावही खूप चांगला होता. बोलताना ते माझ्याशी जरा लाजतच बोलायचे, मनमोकळेपणाने कधी बोलत नसायचे. हळूहळू आमच्यामध्ये जवळीक वाढू लागल्या. आम्हा दोघांना आता एकमेकांसोबत आणखीन वेळ घालवायचा होता. पण तेवढ्यातच माझ्या नवऱ्याला त्याच्या एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला की मित्रा, मला तुझ्यासोबत जरा बोलायचं आहे. फोनवर बोलायचं म्हणून माझा नवरा माझ्यापासून थोडं लांब जाऊन बोलायला लागला. मी विचार केला काही काम असेल, नंतर थोड्या वेळाने ते सांगेल मला. आणि मग माझा नवरा माझ्या जवळ आले आणि मला म्हणाला, स्वाती, मला तुला नाराज तर नाही करायचं, पण पुढचा महिनाभर माझा मित्र आपल्यासोबतच राहायला येणार आहे. त्याचं असं झालं की त्याच्या आईला इथल्या शहरातल्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि त्याच्या आईला त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही गं. आणि दुसरीकडं पण त्याची राहायची सोय नाही, म्हणून तो आपल्यासोबतच इथे काही दिवस राहणार आहे. मग आता त्यांनी मला एवढं सांगितलं आहे तर मी त्यांना नाही असंही म्हणू शकत नव्हते. मी म्हटलं ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. महिनाभरासाठी तर येणार आहे ना, थोडं ना आयुष्यभरासाठी येणार आहे. ठीक आहे, राहू द्या त्यांना इथे. असं म्हणून मी घरातील काम करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा त्याच्या मित्राला घरी घेऊन आला. त्याच्या मित्राचा स्वभाव खूपच बोलका होता. घरात आल्याबरोबरच ते मला वहिनी वहिनी करू लागले आणि मला म्हणाले, वहिनी तुम्ही खूपच छान दिसता, पण तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवलं नाही. परत माझ्या नवऱ्याला म्हणाला, तुला खूपच सुंदर बायको मिळाली आहे मित्रा, खूप भाग्यवान आहेस. तेवढ्यातच माझा नवरा म्हणाला, हो रे मित्रा, किती बोलशील, आंघोळ कर, फ्रेश हो, निवांत गप्पा मारूया. तेव्हा कुठे त्याचा मित्र शांत झाला आणि त्याला फ्रेश व्हायला सांगितले. मी त्या दोघांसाठी चहा आणि नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेले. किचनमध्ये जाताच दाराची बेल वाजली. कोण आलं आहे हे बघण्यासाठी माझा नवरा तिकडे गेला आणि दार उघडलं तर समोर दूधवाला भैया थांबला होता. त्याचे पैसे द्यायचे बाकी होते, पण माझ्या नवऱ्याची पगार अजून झाली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी त्याला परत पाठवलं आणि सांगितलं 3-4 दिवसांनी परत ये. आणि मी हे सगळं लांबूनच बघत होते. मी विचार केला, यांनी तर मला सांगितलं होतं की हे उत्तम पदावर नोकरी करतो म्हणून, आणि आता यांच्याकडे सध्या दुधाचे पण पैसे द्यायला पैसे नाहीत का? असा विचार मी करतच होते. तेवढ्यातच त्याच्या मित्राने आवाज दिला आणि म्हणाले, अरे मित्रा, बहुतेक बाथरूममधला साबण संपला आहे. साबणच नाही बाथरूममध्ये, मी आंघोळ कसा करू? मी तो आवाज ऐकून मी साबण घेतला आणि म्हटलं, हो भाऊजी, आले साबण घेऊन, थांबा 1 मिनिट. त्यांना साबण देत असताना माझ्या हातातून तो खाली निसटून पडला आणि माझ्या साडीचा पदर अचानक खाली पडला. आणि त्याचा मित्र माझ्याकडे ज्या पद्धतीने बघत होता ते मला अजिबात योग्य वाटलं नाही. मी लगेच माझा पदर सरळ केला आणि किचनमध्ये गेले. रात्री जेवण करत असताना मी माझ्या नवऱ्याला सांगितले की घरामध्ये बऱ्याच वस्तू नाहीत आणि त्या मला आणायच्या आहेत. तुमचा जेव्हा पगार होईल तेव्हा आपण ते घेऊन येऊया. मला नक्की सांगा तुमचा पगार झाल्यावर, कारण त्या वस्तूची मला खूपच गरज आहे. मी असं बोलत असताना माझा नवरा त्याच्या मित्राकडे बघत होता. मी विचार केला, मी बोलत यांच्याशी आहे आणि हे बघत त्याच्या मित्राकडे आहे. नक्की हा काय प्रकार आहे?
हे मी त्या रात्री झोपताना त्यांना विचारणार होते की जेव्हा मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राकडे का बघत होते. पण ते माझ्या लक्षातूनच गेलं आणि विचारायचं पण राहूनच गेलं. काही दिवसातच आता पावसाळा सुरू झाला होता आणि अशा पावसामध्ये तर गरम गरम भजी खायची होती. मला फार प्रचंड मोह झाला होता. म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही मस्तपैकी बाहेर जा आणि भजी घेऊन या, एकदम गरम गरम. माझा नवरा पण तेव्हा खूप खुश झाला होता आणि म्हणूनच लगेच तो भजी आणण्यासाठी बाहेर गेला. पावसाचा आनंद घेण्यासाठी मी माझ्या रूमच्या बाल्कनीत जाऊन थांबले. पण अचानक लाईट गेली आणि आभाळ एवढं काळनिळं झालं होतं की आणि तितक्यातच घराची लाईट पण गेली. घरातील लाईट गेल्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं. पूर्ण अंधार पडला होता आणि मी माझा मोबाईल कुठे ठेवला हे पण मला लक्षात येत नव्हतं. 10 मिनिटानंतर रूमचे दार वाजले. अंधार असल्यामुळे मी हॉलमध्ये गेलेच नाही. मला वाटलं माझा नवरा आला आणि मी तोपर्यंत बाल्कनीमध्येच थांबले होते, कारण मला अंधाराची खूप भीती वाटत होती. अचानक माझ्या पाठीवर कुणाचा तरी हात पडला आणि ते माझ्या पाठीवरून हात फिरवत होते. मला वाटलं माझा नवराच आहे. म्हणून मी फक्त विचारलं, तुम्ही इतक्या लवकर आलात? तर समोरून फक्त होकार आला आणि त्यांनी मला लगेच उचलून बेडवर नेलं आणि माझी साडी काढू लागले. पावसामुळे मी सुद्धा खूप मूडमध्ये आले होते आणि त्यामुळेच काहीही न बोलता आम्ही रूममध्ये गेल्यावर ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या करून झाल्या. मग मला इतकी झोप लागली की 2 तास मी उठलेच नाही. थोड्या वेळाने मला जाग आली. मी लगेच उठून हॉलमध्ये येऊन बसले. म्हटलं थोडा वेळ TV बघत बसावं. तितक्यातच माझा नवरा मला बाहेरून येताना दिसला. मी विचार केला, बापरे, रूममध्ये माझ्यासोबत कोण होतं? मला माझा नवरा समोर दिसतोय. या विचारांनी मी खूप टेन्शनमध्ये आले होते. पण तरीसुद्धा मी थोडी हिंमत करून मी माझ्या नवऱ्याला विचारलं, तुम्हाला यायला खूपच उशीर झाला बरं. तेव्हा ते म्हणाले, हो, मी भजी आणायसाठी तर गेलो होतो, पण मला भजी कुठे मिळालीच नाही. उलट या पावसामुळे मी एका ठिकाणी अडकून पडलो, म्हणूनच तर मला यायला केवढा उशीर झाला आहे. बरं जा आणि लवकर मला गरम गरम चहा करून दे. जेव्हा मी माझ्या नवऱ्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेले आणि माझ्या डोक्यामध्ये एकदमच क्लिक झाला. मी विचार केला, मी ज्या माणसाला नवरा समजून बसले तो तर माझा देरच निघाला आणि त्या माणसासोबत नको त्या गोष्टी घडून बसल्या. माझ्याकडून हे काय चूक घडली आहे? त्या व्यक्तीला हे कळायला नको होतं का? मला तर खूपच जास्त टेन्शन आलं होतं. थोड्या वेळाने माझा देर म्हणजेच माझ्या नवऱ्याचा मित्र त्याच खोलीमधून बाहेर आला. त्याला बघून तर मला पूर्ण खात्री पटली होती की थोड्या वेळापूर्वी मी ज्याच्यासोबत बेडवर झोपले होते आणि याच गोष्टीने मला खूप जास्त टेन्शन पण आलं होतं. ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला पण सांगू शकत नव्हती. पण का कुणास ठाऊक काही दिवसातच माझा नवरा इतका बदलला होता की हे मला पण कळतच नव्हतं. माझ्या लग्नाला आता जवळपास 2 महिने पूर्ण झाली होती. पण अजूनसुद्धा माझ्या नवऱ्याचा मित्र म्हणजेच माझा देर अजूनही आमच्यासोबतच राहत होता आणि मी त्यांना जा असंही म्हणू शकत नव्हते. एके दिवशी मी भाजीपाला आणण्यासाठी मंडीमध्ये गेले आणि तेव्हा रविवार असल्यामुळे माझा नवरा आणि त्याचा मित्र हे घरातच होते. मी घरी लवकर आले आणि घरात आल्यावर दार उघडंच होतं. म्हणून मी दार न वाजवता गुपचूप घरामध्ये आले. रूमच्या जवळ जाताच मला त्या दोघांचा गप्पा ऐकू आल्या. ते जे काही बोलत होते ते ऐकून तर मला धक्क्यावर धक्के बसत होते. ते दोघेजणे फक्त आणि फक्त माझ्याबद्दलच बोलत होते आणि ते पण इतकं घाणेरडं होतं की मला ऐकायला सुद्धा नको वाटत होतं. त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजली होती की त्या दिवशी रात्री जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा भाऊजीमध्ये आणि माझ्यामध्ये जे काही झालं होतं ते माझ्या नवऱ्याला सगळं कळलं होतं आणि ते सुद्धा भाऊजीनेच म्हणजेच त्याच्या मित्राने त्याला सांगितलं होतं, ते पण स्वतःहून. आणि ते पुढे बोलत होते की अजून किती दिवस. ते खूप हळू आवाजामध्ये बोलत असल्यामुळे मला नीट ऐकायला तर येत नव्हतं, पण इतकं माहीत असूनसुद्धा माझ्या नवऱ्याला काहीच अडचण नव्हती. ह्याच गोष्टीचा मला सर्वात जास्त राग आला. याउलट माझ्या नवऱ्याने त्याच्या मित्राकडून जास्तीचे पैसे घेतले आणि सांगितलं, अजून मज्जा करून घे मित्रा.
यावरून एक गोष्ट मला समजली की माझा नवरा हे सगळं आणि सगळं फक्त पैशासाठी करतोय आणि तो जो मित्र आहे तो त्याचा मित्र नसून त्याच्याच ऑफिसमधल्या एका बॉसचा मुलगा आहे, जो पैशासाठी माझ्यासोबत हा सगळा छळ करत होता. तो विसरून गेला होता की त्याचं लग्न झालं आणि त्याला बायको पण आहे. फक्त पैशासाठी माझ्यासोबत या सगळ्या वाईट गोष्टी माझा नवरा घडून आणतोय. या गोष्टीचा मला सर्वात जास्त त्रास झाला. माझ्यासोबत जे काही घडलं त्यानंतर मला लग्न या विषयावर पण भीती वाटू लागली. त्याचबरोबर मला एक गोष्ट लक्षात आली, पैसा बघण्यापेक्षा माणूस आपल्यावर प्रेम करणारा आणि आपल्याला जपणार आहे की नाही हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच कथा आपण आपल्या चॅनलवर दररोज आणतच असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.